दौंड तालुक्यातील केडगावमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे। गेल्या 2 वर्षात तब्बल 500हून अधिक भ्रूण हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। गर्भलिंग निदानाचा हा काळा बाजार आणि बोगस डॉक्टरांचं हे भयानक रॅकेट कसं चालत होतं याचा थरारक पर्दाफाश यवत पोलिसांनी केलाय। पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एका घरातून गुप्तपणे गर्भलिंग तपासणीचा हा काळा धंदा सुरू होता। धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कायद्यानं बंदी असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात होता। एका गर्भलिंग तपासणीसाठी गरिबांकडून आणि गरजूंकडून तब्बल 35,000 ते 50,000 रुपये उकळले जात होते। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षात येथे शेकडो बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याची भीती व्यक्त केली जाते। या रॅकेटचा सुगावा लागताच यवत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। पोलिसांनी कारवाई करत 20 मे रोजी केडगाव येथून एका संशयिताला बेड्या ठोकल्या। त्याची कसून चौकशी केली असता या काळ्या धंद्याची पाळेमुळे थेट पुण्याच्या वाघोलीपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। त्यानंतर 24 मे रोजी वाघोली परिसरातून आणखी एका संशयित बोगस डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे। सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे।